राज्यातील शेतकऱ्यांना अखेर आनंदाची बातमी आली कर्जमाफी संदर्भामध्ये। आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल व कोणते शेतकरी रेग्युलर किंवा थकीत शेतकऱ्यांना किती वर्षापासूनचा कर्जमाफीचा लाभ मिळेल। काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 2 तास ते 2.5 तास चर्चा झाली। त्या घमासान चर्चेमध्ये कर्जमाफीचा महत्त्वाचा निर्णय टप्पा हा आंदोलनाच्या दरम्यान पार पडला। आता कोणते शेतकरी यामध्ये वंचित राहा व कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल व शेतकऱ्यांना कर्ज भरायचे किंवा नाही भरायचे या संदर्भात संपूर्ण डिटेल कर्जमाफी संदर्भामध्ये माहिती आपण आपल्या चॅनलमार्फत घेऊया। व्हिडिओ संपूर्ण बघा। सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची तंतोतंत अपडेट हे मिळणार आहे। काल झाल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली। 2 तास चर्चेनंतर कर्जमाफीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे GR शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला। 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय हा अंतिम करण्यात आला। आता कोणत्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांना उचललेलं कर्ज बँक संदर्भामध्ये त्या शेतकऱ्यांना 1 रुपयाचे कर्ज भरण्याची गरज नाही। देश पातळीवर एक वेळा कर्जमाफी झाली, ते झाली 2008 मध्ये आणि राज्यामध्ये 2दा कर्जमाफी झाली आहे। त्यामध्ये 2017 तत्कालीन म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2016-17 मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी देखील तेव्हा 1,50,000 रुपयापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज होतं त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। त्याच्यानंतर आता 2019 मध्ये 21 डिसेंबर 2019 मध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये महाविकास आघाडीने 25,000 कोटीची कर्जमाफीचा निर्णय अंमलबजावणी केली। त्यामध्ये तत्कालीन अर्थमंत्री होते अजित पवार यांनी त्या कर्जमाफीची अंमलबजावणी केली होती। आता शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये किती हजार कोटीची रक्कम राखणार आहे तर 35,300 कोटीच्या शेतकऱ्यावर कर्ज आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर 35,300 कोटीची गरज भासणार असे लोकमत 18ची आकडेवारी सांगत आहे। आणि लाडकी बहीण योजनेवर खर्च केलेल्या रकमेचे आकडे आपण समोर बघणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफ होऊ शकते किंवा नाही होऊ शकत। लाडकी बहीण योजनेवर 2024-25 या काळामध्ये 33,433 कोटी इतका निधी मागील वर्षी लाडकी बहीण योजनेवर हा लादण्यात आला आणि 25-26 या कार्यकाळा वर्षामध्ये 36,000 कोटीची गरज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत इतका निधी लागणार आहे। हा मागणी न करता दिलेला निधी फक्त मतदानासाठी। तर शेतकरी मित्रांनो, हा जर निधी दिला नसता तर एवढ्या निधीमध्ये शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा झाला असता। आता शेतकऱ्यांना 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीची डेडलाईन देण्यात आलेली आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल येणार आहे। त्या अहवालामध्ये निकष नीती नियम कोणते निकष लावणार आहे, कोणत्या अटी लावणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना म्हणजे कर्मचाऱ्यांना माफ देणार आहे का किंवा मोठे शेतकरी ज्याकडे उद्योग आहे त्या शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये कर्जमाफीचा उल्लेख होणार नाही असं स्पष्ट मत आपले बच्चू कडू आंदोलनकर्ते यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे सर्व्हिस आहे, कर्मचारी आहे, ज्यांना शासनाकडून काहीतरी 2 रुपयाचा पगार मिळतो असे शेतकरी यामधून वगळले जाणार आहे। आणि जो आळा मासाचा शेतकरी कष्ट करतो, राबतो, जो खरंच अल्पभूधारक आहे, ज्याच्याकडे शेती आहे, उपजीविका फक्त शेतीवर आहे, त्या शेतकऱ्यांना सरसकट सातबारा कोरा करण्याचं काम हे सरकार नाही करेल। जर एप्रिलला पहिल्या हप्त्यामध्ये आलेल्या अहवालानुसार जे आता समिती गठीत केली त्या अहवालानुसार शेतकऱ्यांना तो अहवाल बघून जर त्यामध्ये काहीतरी दुरुस्ती वाटली तर आपण परत आंदोलन करू किंवा परत त्यांना दुरुस्तीसाठी त्यांना बैठकीदरम्यान सांगण्यात येईल। पण आता शेतकऱ्यांना 1ही रुपयाचं कर्ज भरण्याची गरज नाही असं तरी कालच्या बैठकीनंतर आणि कालच्या बातमीनंतर दिसून येतं समोर। तर यामध्ये आता जे शेतकरी आता आजपर्यंत 2 कर्जमाफ्यापाशी वरती राहिल्या, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना मुख्यमंत्री यांच्या काळातली, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना
ठाकरे यांच्या काळातली. आता नवीन कर्जमाफीचं नाव हे काय येईल हे सुद्धा बघण्यासारखं. आणि 30 जून 2026 म्हणजे आता फक्त 8 महिन्याचा कालावधी आहे. आणि 31 मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं रेग्युलरचं कर्ज आहे किंवा थकीतवाल्याचं आहे त्या शेतकऱ्यांना आता कर्ज त्याने भरायचं की नाही भरायचं ही देखील भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. थकीतवाल्यांचा भराचा प्रश्नच नाही, पण आता ज्या शेतकऱ्यांचे रेग्युलर जे नियमित कर्जदार शेतकरी आहे आता त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. थकीतवाल्यांना नेहमी माफ होते, पण आम्ही शेतकरी नियमित कर्जाची उचलपेंड करून कर्जाचा डोंगर अंगावर घेऊन हात उसने पैसे करून आम्ही कर्जाची वेळेत म्हणजे 31 मार्चपर्यंत कर्जाची नियमित परतफेड करतो. आता त्या शेतकऱ्यांचं काय हा देखील मोठा प्रश्न आहे. आता याचा निर्णय म्हणजे याची माहिती अपडेट अद्यापपर्यंत स्पष्टता आलेली नाही की शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कर्ज भरायचं का आता रेग्युलरवाले आता 2024-25 मधले. तर याची स्पष्टता आल्यानंतर आपण आपल्या मार्फत व्हिडिओ देत राहू. या आपल्या चॅनलमार्फत चटप साहेब असतील, बच्चू कडू असतील, अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील यांच्या मार्फत जे काही महत्त्वपूर्ण माहिती आहे. पण सातबारा कोरा करण्याचं काम आता अतिवृष्टीच्या हंगामात संपूर्ण शेतकरी या हंगामात होरपडला. असा एकही शेतकरी नाही का ज्याच्याकडं पीक पाणी चांगलं होईल अशी परिस्थिती. खरीप तर संपूर्ण गेला, पण रब्बीमध्ये आता 15-20 दिवस झाले पावसानं धडाका लावला आहे. त्यामुळे आता कर्जमाफीची गोड बातमी आलेली आहे. आता एकही शेतकरी कर्ज भरणार नाही. शेतकरी मित्रांनो, ही होती अपडेट. पुन्हा याचा व्हिडिओ डिटेलमध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये आपण चॅनलमार्फत देत राहू. तोपर्यंत धन्यवाद. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल बघत राहा. धन्यवाद.